नमस्कार मंडळी, मी मयुरी। आज आपण आपल्या विदर्भातली एकदम पारंपरिक पौष्टिक एकदा ही रेसिपी पाहिली तर पुन्हा करावीशी वाटेल। चला तर मग सुरुवात करूया। सर्वात आधी साहित्य पाहूया। 1 कप तूर डाळ, 2 कप गव्हाचं पीठ, रवा, ओवा, हळद, जिरं, लसूण, हिंग। एका मोठ्या परातीत गव्हाचं पीठ घ्या, त्यात रवा, ओवा आणि 2 चमचे तूप घाला, लसूण, हिंग। आता आपलं पीठ छान मुरलं आहे। आता ते हलकंसं पुन्हा एकदा मळून घेऊया। त्यानंतर सारख्या आकाराचे गोळे तयार करूया। लक्षात ठेवा, बत्ती फार मोठी। आता ट्रेमध्ये थोड्या अंतरावर ठेवूया। ओव्हन आधीच गरम केलेला आहे। आता 25 ते 30 मिनिटं बेक करूया। मध्ये एकदा उलटवा। एअर फ्रायर 80। आता आपल्या बत्त्या छान भाजून तयार झाल्या आहेत। गरम असतानाच या बत्त्या तुपात बुडवून ठेवायच्या, त्यामुळे बत्ती आतपर्यंत तुपाचा स्वाद मुरतो आणि खायला खूप स्वादिष्ट लागते। आता आपण वरण बनवायला सुरुवात करूया। सर्वप्रथम तूर डाळ स्वच्छ धुवून घ्या। आता ही डाळ कुकरमध्ये टाका, त्यामध्ये पाणी आणि हळद घाला। कुकरचं झाकण लावून शिजवून घ्या। आता मंडळी, बनवायला आपली तूर डाळ छान मऊ शिजली आहे। आता ती हलक्या हाताने घोटून घेऊया। त्यामध्ये चवीनुसार मीठ घाला, थोडंसं गरम पाणी घालून घट्टपणा ठेवा। आता आपल्या वरणाला खमंग 2 मोठे चमचे शुद्ध तूप गरम करा। आता त्यात 1 चमचा जिरे घाला। ही खमंग फोडणी होता। हा सुगंध म्हणजे आपल्या विदर्भाची खरी। आता आपल्या गरमागरम बत्त्या हाताने हलक्या फोडून घ्या। त्यावर भरपूर गरम वरण होता। आता 1 मोठा चमचा शुद्ध तूप घाला। वरून थोडी ताजी कोथिंबीर घाला। सोबत कांदा, लिंबू, पापड असेल। मंडळी, आपली विदर्भ स्पेशल वरणबत्ती तयारी करून बघा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा।